आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल इथं 1,17,220 कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित 4 विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली। या प्रकल्पांमुळे सुमारे 29,000 रोजगार निर्मिती होणार आहे। तर रेमंड लक्झरी कॉटन यांचा वस्त्रोद्योग धोरणांतर्गत स्पिनिंग, यार्न डाइंग, विविंग ज्यूट, विविंग कॉटन, ज्यूट, मेस्टा, कॉटन या उत्पादनांच्या निर्मितीचा विशाल प्रकल्प अतिरिक्त औद्योगिक विकास महामंडळ नांदगावपेठ जिल्हा अमरावती इथं होणार आहे। या प्रकल्पात 188 कोटी एवढी गुंतवणूक आणि 550 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे। गेल्या 10 वर्षात भारताची सौर ऊर्जा क्षमता 32 पटींनी वाढली असून हा वेग कायम राहिला तर 2030 पर्यंत देश 500 गीगावॅट इतकी सौर ऊर्जा निर्मिती करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला। नवी दिल्ली इथं आयोजित 2 दिवसांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाला पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केलं। सिंगापूर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉंग यांच्यात बैठक झाली। डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य आणि औषध, शिक्षण आणि कौशल्य विकास आदी क्षेत्रांसंबंधात सामंजस्य करारांवर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। तसंच भारत सिंगापूर सेमीकंडक्टर परिसंस्था भागीदारीबाबतही सामंजस्य करार करण्यात आला। बदलापूर इथल्या अत्याचाराच्या घटनेत जनतेच्या दबावाखाली पोलिसांनी तक्रार दाखल केली, पण अद्यापही आरोपींना शिक्षा झालेली नाही। आम्ही केलेल्या शक्ती कायद्यात तात्काळ शिक्षेची तरतूद होती, परंतु या सरकारनं तो कायदा लागू केला नाही असं प्रतिपादन माजी गृहमंत्री यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं। आज नागपूर इथं राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाकडून व्हेरायटी चौकात निदर्शनं करण्यात आली। यावेळी महिला सुरक्षिततेचा कायदा व्हावा आणि शक्ती कायदा लागू व्हावा अशी मागणी करण्यात आली। गणेश चतुर्थीच्या 2 दिवस आधीच आज नागपूरच्या राजाचं थाटात आगमन झालंय। ढोल ताशांच्या गजरात महाल केळीबाग रोडवरून रेशीमबाग चौकाकडे भव्य मिरवणुकीद्वारे हे आगमन झालं। यावेळी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि गुलालाची उधळण करत भक्तांनी मिरवणुकीत सहभाग घेतला। नागपूर रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेतर्फे उद्या रात्री 9 वाजेपासून परवा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फलाट क्रमांक 8 तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार आहे। या दरम्यान फुटओव्हर ब्रिजचं काम पूर्ण करण्यात येणार असल्याचं कळवण्यात आलंय। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।